39वा दिवस. सकाळी 7 वाजता. ती ओरडत असते ना सारखी, ती मला आवडायची. तर मला खूप असं बरं वाटतं की हा आता घरात शांती शांती शांती, खूप बरं वाटतंय. खूप आनंद झाला मला. इथे वर्षाबद्दल बोललं जातंय. पण असं पण ती गेम मध्ये पण एवढी स्ट्रॉंग नव्हती ब्रो. कायच खेळायची. पण डान्स वगैरे खूप छान करायची. अँड आय फील डान्सची गरज नाहीये ना शो मध्ये. ते तर आहे. बट आय रिअली जेन्युइनली फील की एक तरी मोहीम तिला डान्सची जिंकायला पाहिजे होती. म्हणजे ॲटलिस्ट दॅट पार्टनरवाली. इट वॉज रिअली नाइस. रीज़न क्या था, हम लोग कुछ डिस्कशन चल रहा है एंड शी वाज सेइंग समथिंग और किसी ने बीच में बोला, तो आई स्टॉप्ड दैट पर्सन एंड आई सेड हाँ श्रेया बोल सॉरी. तो शी थॉट दैट आई एम कटिंग हर. So you stopped the सामने वाला. I know I stopped ulta सामने वाला person and I was listening and I went back to her again. So she thought that I'm cutting someone, but this idiot doesn't understand that I'm stopping someone else to listen to you. Yeah. So dumb. भाई मुझसे 2 साल बड़ी है वो. वो बंद है ब्रो. काय झालं नाही, मला बोलायचं. मी सकाळपासून प्रयत्न करत आहे. आय एम नॉट लाइकिंग दिस. जेव्हा तू रडलीस एवढ्यांदा, तू स्वतःला लॉक केलं बाथरूम मध्ये, कोण आलं तुझ्याकडे? एवढं तुझ्या मला माहिती आहे रसिका. आय नो दॅट अँड आय अप्रिशिएट यू. इट्स जस्ट दॅट. नो बट यू नेव्हर अप्रिशिएटेड मी. आय हॅव ऑलवेज अप्रिशिएटेड यू रसिका. तुला वर्षांनी ब्लॉन्ड म्हटलंय, त्याच्यावर तू रडलीस. मी तुझ्या मागे. मला माहिती आहे ते. ऐकून घे. अनइंटेन्शनल जे माझ्याकडून घडलं असणार की मी तुझं नाही ऐकलंय, चुकून नाही ऐकलंय. मला एक गोष्ट सांग, मी इथे एक असं कधी पण नाही केलं की मी कोणाचं ऐकलं नाही. पण मला सांग रसिका, यू आर सेइंग ॲज इफ मी कधी तुला सपोर्टच नाही केलं. तू सपोर्टचं जाऊ दे श्रेजा, मी सपोर्ट बद्दल बोलत नाही. पण तू ह्या गोष्टीबद्दल जे मला वाईट नाही, तुला नाही वाटलं की मला वाईट वाटत. तू मला सकाळपासून इग्नोर करते, कालपासून इग्नोर करते. यू आर टॉकिंग टू एव्हरीवन. डोंट डू यू थिंक आय फील लाईक क्राईंग? Why would you feel like crying? Because I do feel affected when people ignore me and don't talk to me. Because I got to know that you got affected because you felt कि मी तुला ignore केलंय. It doesn't matter, Rasika. No, it matters to me, Shreja. Doesn't matter. तुला नाही मॅटर करत असणार, पण मला मॅटर करते. कारण मी तशी मुलगी नाही आहे. जर कोणी येऊन मला काही बोलत असणार किंवा माझ्याकडे येऊन रडत असणार ना, आय विल बी द फर्स्ट पर्सन टू कम अँड हग दॅट पर्सन. आणि तुला ते माहीत आहे. सकाळी 10 वाजता. चला आता वळूया मोहिमेकडे. तुम्ही इतक्या छान छान मोहिमा केल्यात, मोहिमा फत्ते सुद्धा केल्यात. कुठल्या मोहिमेमध्ये तुम्हाला असं वाटतं की गावकऱ्यांची जास्त मदत झाली तुम्हाला? रमशा? मला तर वाटतं सगळ्या मोहिमेमध्येच गावकऱ्यांची खूप मदत झाली. कारण आम्ही जे काही मोहीम करतो ते जातो आणि तेच आम्हाला शिकवतात काय करायचंय, कसं करायचंय. बरोबर आहे. जर तुम्हाला परतफेड करायची वेळ आली तर तुम्ही काय द्याल? आय थिंक मी त्यांना मोबाईल देईन. त्यांच्या लोकांची, त्यांच्या जवळच्या माणसांची त्यांना कॉन्टॅक्ट ठेवायला. जो छोटा मोबाईल असतो तो चालवायला इझी असतो आणि ते खूप अमाऊंटमध्ये मी देऊ शकते. खूप अमाऊंटमध्ये किती मोबाईल देशील? म्हणजे असे ॲटलिस्ट 20-25 तरी देऊ शकते ना. ते छोटेवाले मोबाईल थोडे स्वस्त असतात. बावधनकर 25 मोबाईल हेतलकडून तुम्हाला मिळणार आहेत. चला स्नेहा, काय देणार आहेस? माझ्यातर्फे मी त्यांना एक गोष्ट देईल, म्हणजे ती सुट्टी, की मी त्यांना माझ्या घरी घेऊन जाईल. तिकडे ते फुल रिलॅक्स करतील, त्यांचं हॉलिडे होईल. आणि खूप लोक इकडे गावातले जे कधी गाव सोडून बाहेर गेलेच नाही, तर मी त्यांना तो एक्सपिरियन्स देईल. त्यांना घरी घेऊन जाईल, त्यांना मुंबई दाखवेल. बरं, किती लोकांना घेऊन जाऊ शकतेस गावातल्या? मला वाटतं ज्या घरात मी राहत होती ना, त्या सगळ्यांना मी घेऊन जाईल. आणि जाताना तेच, माझ्याकडे खूप फोन्स पडलेत दादा घरी, मी एकेकाला फोन देईल. कारण की इकडे एका घरात 6-8 लोक असतील ना, तरी त्यांच्यामध्ये एकाकडेच फोन असतो. तर ते थोडं सॅड आहे, कारण की कधी कोणाला काय झालं तर कोणाला कळणारच नाही एक्झॅक्टली काय होतं. एक्झॅक्टली. 2 गोष्टी. ठीक आहे तेजा. दादा, आपण नेहमी बोलत असतो ना, मुलगी शिकली, प्रगती झाली, तर मग मी
अशी कुठली तरी मुलगी शोधेन जिचा एज्युकेशनसाठी मी हेल्प करू शकते फॉर लाईफ टाईम, जिला खरंच शिकण्याची आवड आहे आणि फायनान्शियली ती स्टेबल नाही आहे. वा, खूप छान श्रेया, खूप छान. संस्कृती, आय थिंक इकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट हे नाही आहे. त्यांना वर्कचं जे कम्युट पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून काय देणार तू? मी ठाण्याची आहे तर आमच्याकडे रिक्षा भरपूर असतात. तर किती रिक्षा देणार? लवकर सांग, सांगून टाकतो. गावकऱ्यांना मला असं वाटतं अंदाजे आत्ता जर मी पण जर बघितलं तर एक साधारण 150 रिक्षांची गरज आहे. 150 रिक्षा 150 देणार? मग 200 देऊया. खेळण्यातली रिक्षा नाही द्यायची. म्हणजे संस्कृतीकडून बावधनकरांना 200 रिक्षा. रसिका, जर काय वस्तूच द्यायची असेल आणि जर मी आत्ता पटकन त्यांना देऊ शकते तर मी त्यांना गॉगल्स देईन. कारण काय बघा ना, म्हणजे द्यायचं म्हटल्यानंतर रिक्षावरून डायरेक्ट गॉगल. कारण ते आता मी लगेच देऊ शकते ना, म्हणजे एवढा खर्च पण नाही. किती आहेत तुझ्याकडे गॉगल? किती आहेत? लिटरली मला एवढं मोठं आलंय पॅकेट. चला ठीक आहे, म्हणजे गॉगल देणार आहेस तू? गॉगल देईन वा. सगळे. चला अंकिता. ते नट्टा थट्टा साड्या. वा. रमशा. मला वाटतं ना दादा, मला इथे मी लोकांना खूप बघितलं गावकऱ्यांना, त्यांना ना म्हणजे टीव्हीवर हिरोज वगैरे बघतात ना, त्यांना खूप आवडतं. बरोबर. जसं आम्ही पण जातो ना, कॅमेरा बघून खूप एक्साइटेड होतात. तर मी सगळ्या गावकऱ्यांना घेऊन एक मस्त पिक्चर बनवणार आणि ते त्यांना CD बनवून देणार. त्यांनाच देणार की तुम्ही बघा, त्यांना हिरो बनवणार. म्हणजे मला घेशील का सिनेमात? एक छोटासा रोल करीन मी. हो ठीक आहे, चालेल. आणि पैसे कोण खर्च करणार सिनेमासाठी? वा. तर मला एक आवडलं की प्रत्येकाची गरज तुम्ही समजून घेतलेली आहे. खरंच तुमचं खूप कौतुक आहे त्यासाठी. तर आजची मोहीम आहे जीवाची शिवा. जीवाची नाही. तर मोहिमेचं नाव आहे जीवाची मुंबई. मुंबई. अशी कल्पना करा, एखादा माणूस असतो जो गावच्या वेशी बाहेरच जात नाही. तर आज तुम्हाला या गावात जाऊन अशा काही महिलांचा शोध घ्यायचा आहे ज्यांनी कधीही मुंबई पाहिलेली नाही. कारण की त्या महिला तुमच्या सोबत मुंबईला जाणार आहेत. तुम्हाला गावात जायचंय आणि गावातल्या महिलांना कन्व्हिन्स करायचंय, त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबियाला कन्व्हिन्स करायचंय की, पुढचा शब्द नीट आहे का, की आम्ही त्यांची काळजी घेणार आहोत, आम्ही त्यांच्यावर नीट लक्ष ठेवू, कारण आम्ही त्यांना घेऊन मुंबईला जाणार आहोत. ही मोहीम एका दिवसाची नसून एका आठवड्याची आहे. आणि या एका आठवड्यामध्ये तुमची जी सुरुवात होणार आहे मोहिमेची, ती आत्तापासून होईल. तर सगळ्यात आधी मोहिमेचा पहिला टप्पा तुम्हाला त्या महिलांना इथे घेऊन यायचं आहे. येस. ओके. बाकी सगळं मी नंतर सांगेन. करायची सुरुवात? हो. निघा रे. दुपारी 12 वाजता. मुंबई कोणाला जायचंय मुंबईला? तर आजची मोहीम लेस भारी आहे, कारण आजच्या मोहीममध्ये आम्ही काकींना मुंबईला घेऊन जाणार आहे. मुंबई. ओ माय गॉड. चला बघूया कोणाची निघणार विकेट आणि कोणाला भेटणार मुंबईची तिकीट. कम ऑन आजी. ओ आजी, आमच्या मुंबईला चालणार का आजी? नमस्कार आजी, या ना इथे थोडं बोलूया. ते दूर पळाले मला बघून. चला ना मुंबईला. नाही येऊ शकत. नाही जमायची. मुंबईला गेले कधी? जाऊन आले तू मुंबईला? अरे यार, मुंबईला गेलेले एकदा. मी मुंबईलाच असते. अरे वा, हे आमचे गाववाले. मुंबई बघितलंय कधी? बघितलंय. गेले म्हणजे 1-2 दिवसासाठी गेले आज. म्हणजे मुंबईला गेलेत तुम्ही? तुम्ही गेलेत? तुम्ही गेले. पूर्ण बावदान मुंबई फिरून आलाय. काय मग तुला मुंबई परत जायची अशी काही इच्छा नाही आहे ना? मुंबईत मी नाही नेऊ शकत. मला माफ कर. आता बाय मला नेत होतीस तू ना. माफ कर आजी, मी नाही नेऊ शकत.
शकत तुला मुंबईला, कारण का तू ऑलरेडी मुंबई बघितलंय. आजी अगं नानी, कोणी आहे का घरी? आजी, कोणाला मुंबई दर्शन करायचंय सांगा. एक आठवडा येणार का माझ्यासोबत मुंबई? नाही जाते ते पण पळतायत मला बघून. मी त्यांना घेऊन जाऊ का मुंबईला? कसं जाऊ शकणार, यांना कोण करणार. तुम्ही गेलात मुंबईला? नाही. अरे आता तर मी घेऊन अब नाही छोडूंगी मैं. मुलं आहेत त्याच्यामुळे. अरे काय नाही, मी मुलांना कन्व्हिन्स करेल. आपण लहान आहेत ना, अजून मोठी नाही आहेत. चला ना प्लीज. नाही ना, आता मुली खूप लहान आहेत माझ्या. तर तुम्ही फिरायला असे बाहेर कुठे कुठे गेलात? तसं बाहेर नाही एवढी फिरायला गेली कुठं अजून. मी शॉक झाले की अच्छा तुम्ही इतकं काम करताय तरी तुम्ही कुठे बाहेर फिरायला नाही गेलाय. आता बघ, तुम्ही इथे एकटे राहताय ना, आणि तुम्ही बोलला तुम्ही कधी फिरायला पण नाही गेला. चला माझ्यासोबत मुंबईला फिरायला, आपण मज्जा करू, धमाल करू. नाही नाही अगं नको बाई, माझं कोण बघायचं, घरात मला खूप काम असतात, नाती आहेत 2, बरोबर आहेत ना लहान लहान, त्याच्यामुळे. घरात अजून लोक आहेत ना, ताई आहेत मला वाटते, अजून एक ताई नाही, आजी आहे ना. मग आजी काळजी घेईल. माझ्या मुली तिथूनच दुनिया चालू होती, तिथंच बंद होती माझी. अगं बाय, तू मस्त म्हणशील, पण हे सोडून कसं येणार? मला सुद्धा घरी ठेवते, सगळं मागचं बघायला. सकाळच्या पारी 10 वाजले कामावर जातात, मग कशी नाही येणार? नाही सगळं खूप मजा येते. नाही. सर्वात जास्त मोठी अडचण आजींना रेडी करण्यामध्ये ही होती की त्यांना कन्व्हिन्स करायचं होतं. इस बात की देरी नहीं, लेकिन माँ हो ना. मुंबईला येशील ना माझ्यासोबत? म्हाताऱ्याला कोण सांभाळायचं? नाही ना. तर का हो? नाही ना जमणार यायला. अगं पण कशी करणार? सगळं करेल, सगळं होणार. आजोबा मी काय म्हणते की काकीला पाठवा ना मुंबईला माझ्यासोबत. नाही का हो असं? प्रॉब्लेम येतात कामाचे सगळे. काय काय कामाची प्रॉब्लेम? रोजचं काम आहे ते करावंच लागतं. आता त्यांना सुट्टी मिळायला पाहिजे की नाही? तुम्ही आजोबाला मस्त पटवून दिलं की सगळ्यांना सुट्टी पाहिजे असते, आणि मुंबई दर्शन ते पण असं इतकं भारी, झी मराठी सोबत मुंबई दर्शन हे मिळणं एकदम खूप 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 लकी आहात तुम्ही की तुम्हाला हे चान्स मिळते. तर आजोबा तर एकदम, त्यांना मला काही दिवसांसाठी फक्त फिरायला नेऊ द्या मुंबईला. नाही 3 दिवसातच मी माघारी येते. कुठलं? मुंबईतलं. नको बाया, नको जाया, तिच्या पाया पडतो. मी चालली आता. तुम्ही नेतात. पळ लागली, येऊ नको जेवण बघायला. तुला जायचं असलं तर जा, मी काळजी माझी घेतो. तुम्ही हो म्हणत असाल तर जाते. अरे बापरे, बिंदास. चला ना. बरं चल. हा. अरे हो म्हटलं. अरे बिंदा जा म्हटलं काका, विषय संपला काकी. चला तुम 2 बेटी छोड़ के आएगी ते एक बेटी के साथ. निर्मला आजी आणि हेतलची जोडी मुंबईला येत आहे. चला बॅग पॅक करूया. सगळ्यांचे चेहरे एकदम खुल्ले आहेत. काय मुंबईला जायचंय ना? आता आम्हाला कळलं तर आहे तुम्ही तुमच्या सखींना बरोबर घेऊन आलात, तर मला असं वाटतं आपण मालकीनबाईंपासून सुरुवात करूया.
आम्हाला जरा ओळख करून द्या. आजी तुम्हीच बोला. मी शोभा दिलीप राऊत बावधन मधून हो येते. कधी गेला होतात मुंबईला आधी? आजीला खूप इच्छा होती जायची पण जाता आलं नाही. घरचे नाही बोलत होते. तर मी खूप पटवून दिला की आजोबांना की जाऊ द्या. आजोबा नाहीच बोलत होते. पण खूप अर्धा तास 1 तास सांगल्यानंतर मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे बाबा तुझी इच्छा आहे तर तू जा. बरोबर आहे. मंडळी, प्रेक्षकांना शोभाजींची सविस्तर ओळख करून देण्यासाठी आपण पाहूयात एक व्हिडिओ. गिरण आणि घर एवढंच मी बघितलं. आत्तापर्यंत मी कधी कुठं बाहेर गेली नाही. मुंबईला गेल्यानंतर मला असं वाटतं की मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतील. चौपाटी बघण्यासाठी आवडेल. तिथं आपण नवीन खेड्यातून जाणाऱ्या असलो तरी पण ते एन्जॉय करायला मला खूप आवडेल. माझा आवडता हिरो अनिल कपूर आहे. मला त्याचं घर बघायचंय. तर अशा खूप अनेक इच्छा आहेत त्या पूर्ण करील. स्वतःसाठी मी जगण्याचा 4 दिवस पूर्ण प्रयत्न करीन. रसिका, माझ्या क्यूटच्या काकींचं नाव आहे संगीता राजपुरे, जे माझ्या पण आईचं नाव आहे. आणि प्राऊड ची ही गोष्ट आहे की यांचा जो मुलगा आहे ते फौजी आहे. तर त्यामुळे मी त्यांच्याशी पण बोलली, त्यांच्याशी परमिशन घेतली की मी तुमच्या आईला घेऊन जाऊ शकते की नाही. तर ते बोलते जा मी नाही आहे तर काय झालं ॲटलिस्ट ती तरी एन्जॉय करणार. संगीता काकू, आत्ता तुमच्या मनात काय काय, म्हणजे तुम्हाला मुंबईत कुठे जायचंय, काय काय करायचं, काय ठरवलंय? म्हणजे कसं असं कधी मुंबई बघितलेलीच नव्हती. कधीच नाही बघितली. कधीच नाही. आणि आता असं वाटतं की माझं स्वप्न आहे ते मुंबई पाहायचं, ते पूर्ण होणार आहे. त्यामुळे आधीच आनंदित झालेले आहे. मला शिवणकामाचं वेळ आहे, रांगोळीचं वेळ आहे आणि घर स्वच्छ ठेवायचं वेळ आहे. परिस्थितीमुळे माझ्या आईवडिलांनी लग्न केलं माझ्या 8वीमध्ये. जेव्हा माझा मुलगा 10वीला होता त्यावेळेस माझे मिस्टर वारले. एकटी पडली. ह्या मुलांचं संगोपन कसं व्हायचं माझ्याकडे. मला 2 मुलगा होता. खूप संघर्ष केला. शेतात कामं केली, रानात केली, शेळ्या पालन केलं, दुसऱ्याची घरे सारवली, खूप खूप काम केलं. मग मी बचत गटातर्फे कर्ज काढलं. माझ्या मुलाला भरतीसाठी पाठवलं. तो भरती गेल्यानंतर माझा बारका मुलगा व्यसनी झाला आणि त्याने सुसाईड केलं. जेव्हा माझा मुलगा फौजी झाला तेव्हा माझा वनवास संपला आणि आता मी खूप खूप सुखी आहे. मुंबई म्हणजे नक्की काय, दिवस रात्र मुंबई चालती, पण तिथं काय चालतं हे बघायची उत्सुकता आहे. समुद्र सपाटी बघायची, म्हातारीचा बोट काय असतो तो बघायचा, तिथल्या देव्यांचं दर्शन घ्यायचंय. दुसऱ्या देशातली माणसं आपल्या भारतात येऊ शकतात, आपण का जाऊ शकत नाही मुंबईत राहिला तिथलं जगायला जीवन. पुढे आता यांची काय ओळख करून देणार मी? बावधन गावातलं सगळ्यात फेमस व्यक्तिमत्व येते. नानी ही माझ्या डोक्यात आली कारण की मी जेव्हा ह्यांच्यासोबत रील्स आमचं मोहीम होती तेव्हा नानी खूप म्हणजे आवडीने सांगत होती, अरे तू जिथे घेऊन जाशील ना मी येते, मी सगळं माझं सोडून येते, मी सगळं करून येते. जर मुंबईला मी जाणार आहे तर हिलाच घेऊन जाते ना, कारण की यायला तर रेडी होईल. पण रेडी नव्हती ती. म्हणजे सांगते ना, पहिलं त्यांनी सांगितलं की त्यांचं जे हजबंड आहेत त्यांचं खूप आहे हेल्थचे इश्यूज आहेत, तर ते सांभाळून घेण्यासाठी कोणतरी हवं आहे. तर ते कन्व्हिन्स करताना कसं झालं की त्यांना ऐकायला नाही येत म्हणून नानी थोडी जोराने बोलते, तर असं वाटते ओरडा-आरडा चाललाय. आणि ते खरंच म्हणजे असे ओरडा-आरड्यामध्ये असं वाटत होतं की अरे बापरे, हे म्हणजे यांचं काय सुटणार नाही आहे. पण तुम्ही बघाल ना, दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणजे त्यांना जाऊन नव्हते द्यायचं एक दुसऱ्याला, म्हणून त्यांचं ते तसं चाललेलं. पण एंडमध्ये कसं इच्छा आजीची होती ते आजोबांना कळलं, तर असं करून नानी मग पटली यायला. नानी, मला सांग, मुंबईला तुझ्या मागे मागे आले तर कोण? अहो आजोबा. आजोबा वय नको ना, कशाला येऊन द्या, पण येत बाई ऐकू येत नाही.
नानी मीन मला सगळी ओळखते. काय का पोरी नाव यशोदा, नवऱ्याचं नाव आप्पा. मी बावधन मध्येच राहते. लग्नाला झाली 40 वर्षे. सकाळी उठायचं, आंघोळ करायचं आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची. भाकरी करायच्या, कालवण करायचं. देवाच्या जुळाजी छाया जागा वयामध्ये वाडा. आपलं नसलं काम तर सारवायचं, हे करायचं, दळणं करायची. किती घरात काम असतं ग. सया तुम्हाला सांगू किती आता जाताने हात जोडा. मी बावधन सोडून कुठे गेली नाही. पहिल्यांदाच मुंबईला निघाली. या टाइम भेटला की गावात पण फिरते. अयो गावात कवा फिरायला गेली? आजी सगळ्यांना आत्ता सांगितलं सगळ्यांनी. का इथं गाडीत फिरती, टीव्ही बघा ही करायला ना. मी मुंबईला चालली 4 दिवस मज्जा करायला. दुबईला नाही मुंबईला. माझी मिस्त्री आहे बाजून घेतली. सगळं नाही घ्यायचं सगळं आपलं. मुंबईवरनं तुम्हाला छोटे छोटे कोट आणणार, तुम्हाला छोटे छोटे पॅन्ट आणणार. आम्ही पण घालतो आणि साध्य बाया मुंबईला. बाय बाय. श्रेजा, जेव्हा मी पहिल्यांदा यांना बघितलं, कमल आहे यांचं नाव, तेव्हा मला माझ्या स्वतःच्या नानीची आठवण आली आणि यांच्याशी खूप गप्पा मारल्या. आणि खरंच त्यांचं कन्सर्न हे होतं की मी माझ्या या पेट्सना सोडून कशी जाऊ शकते मुंबईला. आणि त्या म्हणाल्या की जोपर्यंत ही गोट माझ्याबरोबर येत नाही तोपर्यंत मी नाही येणार. या 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 या. सकाळी उठली की मी बाहेरनं आली की गुरांचं शेण काढणार, सगळं लुटून काढणार. गुरांना म्हशीला खाया घालायचं. एवढं माझं काम असतं. मुंबईबद्दल नाही मला काय माहिती. नुसतं आपलं माणसांच्या आपल्या सांगत्यात ऐकत्यात तेवढंच मला माहिती. बाकी नाही काय माहिती. की मुंबई कशाला बघितली मी. माहेर बी माझं खेडेगाव आणि सासर बी असं बावधन माझं. अगं बाया तुला मुंबईला फिरायला नेली असती पण तिथं तुला गाडीत कशी नेणार आणि कशी चढणार तू गाडी. तुला बसायला जागा नाही ना गाडी. कमलाजी, मुंबईला जायचंय, कसं वाटतंय? आता मुंबईला जायचंय म्हणजे भारी मजा येणारच ना तिकडे गेल्यावर ना. बघायला ही काहीतरी बघायला मिळणारच ना. बरोबर. कमलाजी, घरातले काय म्हणाले? घरातले म्हणले इथं गुरं डोरं सोडून कशाला जातेस. पण म्हटलं मला बघायचं जायचंय मला. म्हणलं बाकीचं आहे ते सगळं तुम्ही बघा. स्नेहा, तर हे आहेत चकुलीताई. यांची 3 मुली आहेत आणि ह्यांनी म्हणजे घरातच असतात किंवा रानात असतात. आणि हे आजपर्यंत शहरात गेले नाही आहेत आणि सुट्टी ह्यांनी घेतलीच नाही आयुष्यात. तर म्हणून मी यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही चला माझ्यासोबत शहरात मुंबईला. तर ते सुरुवातीला नाही करत होते पण मग मी त्यांच्या मिस्टरांना कन्व्हिन्स केलं. मला 3 मुले आहेत. सकाळी उठल्यापासून सगळी घरातली कामं, पोरांना आंघोळ्या, डबं त्यांचं सगळं झालं की मग आम्ही रानात जातो. गवत काढायचं शेतातलं, कुठं भिजवान, कुठं काय भाजीपालाही असला तर तो उपटायचा, विकायचा. थोडंफार पैशाने घरात सामान आणायचं म्हणा. मला जर असे खूप सारे जर पैसे जर भेटले ना, घर बांधीन, चांगला बंगला, बेड घेईन, कपाट घेईन. त्यातून राहिले थोडं पैसे शिल्लक तर मुलींसाठी ठेवीन. लग्न झाल्यापासून कुठेच फिरायला नाही गेलं. मला मुंबईला जायला आवडेल, फिरायला आवडेल, बोटमध्ये बसायला आवडेल, मोठ्या मोठ्या मॉलमधून जायला आवडेल. असं सगळे जे चांगले चांगले वस्तू असतील ती करायला आवडते. चकुलीताई, मुलं राहू शकतील तुमच्याशिवाय? हो
वाटतात. अरे चपली ताई काय नाही, रडू नका. त्यांची मुलं खूप लहान आहेत, त्यांची तिन्ही मुली खूप लहान बरोबर आहे, पण त्यांना सुद्धा माहिती आहे ना की आमची आई आमच्याकडे किती झटत असते. हो ते म्हणलेत जा. अजिबात रडू नका, जीवाची मुंबई करा तुम्ही. अंकिता. दादा ऍक्च्युली पहिले तर यांचं कौतुक करायला की यांचं स्वतःचं एक दुकान आहे. ज्याच्यामध्ये ते ब्लाऊज वगैरे बनवतात आणि अजून त्यांचं सेकंड हे आहे की ते फोटोग्राफर सुद्धा आहे. तर मी त्यांना तसंच पटवून दिलं की मी तुम्हाला अजून ट्रिक सांगेल कसं मार्केटिंग करतात ऑनलाईन वगैरे. तर मी त्यांना तसं कन्व्हिन्स केलंय की माझ्यासोबत राहिले तर आपण मुंबईला अजून काय काय शिकूया. बरोबर. बरं त्यांचं नाव काय ते सांग. उमा काकी. उमा काकू, आता या क्षणात तुमच्या मनात काय भावना आहेत? हो आता जायला मिळते याची उत्सुकता खूप आहे. आता ते कसं आले पंची बनके उडके फिरू असं झाले आता. अरे वा 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 वा. मंडळी, उमा काकूंची अजून सविस्तर ओळख तुम्हाला देण्यासाठी पहा त्यांचा हा व्हिडिओ. मी घरकाम करते आणि तेच करता करता फोटोग्राफी शिकते. लहानपणापासून खूप इच्छा होती, खूप काय करायची, पण परिस्थिती बरोबर नव्हती म्हणून शिक्षण आहे तिथंच थांबलं. आता मला मुंबईला जायचं आहे कारण माझ्या फोटोग्राफीमध्ये थोडं पुढं जाऊन वाटचाल करायची. मी तिथं गेल्यानंतर शिकण्याचा प्रयत्न करते कारण ते जर पुण्यात जाऊन किंवा मुंबईत जाऊन काढलं तर त्याची ग्रेड पण वाढती आणि क्वालिटी पण वाढती. पण मी तिथं जाऊन ते शिकीन आणि परत ते शिकून गावातील माती गावची पण सगळी पद्धत मुंबईची वापरण्याचा प्रयत्न करेन. हेतल. ह्या आहेत माझ्या निर्मला आजी आणि ह्यांच्या मी घरी गेली तेव्हा ते असे तांदूळ निवडत बसलेले आणि त्या एकट्या राहतात. त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या घरात काही असे किस्से झालेले, त्यामुळे त्यांनी स्वतःचा स्टँड घेतला आणि त्यांनी एकट्या राहायचा त्यांनी असं हे घेतलं. तर ही त्यांची पहिली ट्रिप आहे, पहिली ट्रिप आहे, त्यामुळे मला त्यांना घेऊन जायचं होतं. या देशाची न्यारी धरती, कीर्ती गावो मी किती, कष्टाची करुणी आहोत आम्ही राबतो राणी, घामाच्या वाहती दारा त्याच घालतो पाणी. मला भजन करायला आवडतं. मी हरिपाठ रोज नित्यनेम वाचते. काही कारणामुळं मी 2004ला नवऱ्यापासून वेगळी झाले. तेव्हापासून माझं मी करते आणि माझं मी खाते. शून्यातून जग निर्माण केलेलं आहे आणि ईश्वरानं साथ दिली म्हणून मी ते सर्व केलं. मी आधी भाजीपाला विकत होते आणि आता मी शेतमजुरी करते. राबले आणि स्वतःसाठी वेळच भेटला नाही. समोरून आलंय मला मुंबईला चला म्हणून म्हटलं चला. मी खूप खुश आहे. मी पोरींच्या बरोबर जायचंय, मला काय मजा असते ती पाहायचं आहे. मी मज्जा करून येणार. वा. निर्मलाजी, काय काय करणार तुम्ही मुंबईला जाऊन? मुंबईला जाऊन समुद्र बघणार, म्हातारीचा बोट, महालक्ष्मी. लिस्ट आहे आमच्याकडे. सगळं माहिती आहे तुम्हाला? ऐकून माहिती. बरं, आता मुंबईला जायचं म्हटल्यावर आपल्याला काही गोष्टींची तयारी केली पाहिजे. जसं की हॅलो एव्हरीवन, माय नेम इज हार्दिक जोशी. I belongs to India. My native place is Boisar, which is located in Maharashtra. English. And I love Mumbai. चला, आता इंग्रजीमध्ये तुम्ही आपापली ओळख करून द्या. तुम्ही त्यांना मदत करा. माय नेम इज शोभा दिलीप राऊत. आय एम फ्रॉम बावधन. माय नेम इज उमा संदीप गारडे.
I stay in Bowdhan. I stay in Bowdhan. And I'm very excited. I am very excited Mumbai. To go to Mumbai. वा. My name is Sangeeta Rajpure. I say Kanur. I am very cute. यशोदा आप्पाजी कचरे राहणार बाहुदर. Okay, इथे तर म्हण. काय म्हणू? आय एम नानी म्हण. आय एम नानी. आय एम नानी ना. हा. माय नेम इज कमल चव्हाण. I live in. I live in Bowdhan. वा. My name is Chakuli. My name is Chakuli. I am from Bowdhan. I am from Bowdhan. I love makeup. I love makeup. My name is Nirmala. I am ready to rock in Bombay. Let's go. Yeah. चला मुंबईला जायला तर लेट्स गो म्हणालेत सगळे. आजपर्यंत तुम्ही मुंबईबद्दल काय काय गोष्टी ऐकल्यात तर जरा कोणी सांगू शकाल का? मुंबईचा वडापाव बेस्ट आहे. वा. आणि भेळपुरी, आईस्क्रीमचा गोला. आईस्क्रीमचा गोळा. मुंबईबद्दल कधी कोणी घाबरले तुम्हाला? मला गर्दीची खूप भीती वाटते. पण तिथे गर्दीच असते, गर्दी नसते असं कधीच नसतं. पण अंकिता शिवाय जर तुम्हाला ट्रेननी प्रवास करावा लागला तर? आहे तिथंच बॅग सोडणार घरी येणार. सगळ्यांनी बॅग वगैरे भरली व्यवस्थित? हो. चला ठीक आहे, विहिरीत टाकून द्या बॅग. आमच्या नका टाकू, यांच्या टाका. आता तुम्हाला सगळे या मुलींचे कपडे वापरायचे. हो, आता तुम्हाला रमशाचे कपडे घालायचे आहेत, तुम्हाला अंकिताचे, नानी संस्कृतीचे कपडे घालायचे आहेत. मनाची तयारी ठेव. होय, तिकडे गेल्या. अहो तिला सांगितलेलं की आपण हिरवी तिची लुगडी आहे तशीच हिरवी जीन्स, हिरवा जॅकेट, आपण सगळं असं घालूया. मी नाही घालणार. चला आपण आता बघूयात की यांना भेटायला कोण कोण आलंय, कारण निरोप तर दिला पाहिजे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण राऊत कुटुंबियांचं. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या वाड्यात. थँक्यू. काय सांगाल? खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच तर गावाच्या बाहेर चाललायत. त्या उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त घरातल्यांची काळजी करतात. तर ते सगळं टेन्शन विसरून त्यांनी मस्त एन्जॉय करावं एवढीच इच्छा. खूप छान एन्जॉय करा, मस्त आठवणी साठवा आणि आल्यानंतर सगळ्यांशी शेअर करा. ओके. वा. तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही रमशाच्या बाजूला जाऊन उभं राहा. पुढचं कुटुंब आहे गारगे कुटुंब. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. मुंबईला चालल्यात त्या, काय सांगायचंय? मस्त एन्जॉय करा, सगळी मुंबई पाहून या. पण कधी तुम्हाला सोडून राहिलेत त्या? त्या बाहेर नाहीत गेल्या कुठं. कुठेच नाही. नाही, मीच जातो बाहेर माझ्या कामासाठी बाहेर. पण माहेरी वगैरे जातात त्या? हो, माहेर पण इथं वाईमध्येच आहे, जवळ वाईमध्येच आहे. त्यामुळे काय जाऊन येऊन असेल. हो हो हो. पण असं कधी एकट्या असं कधी कुठे गेलं नाही? एकट्या पहिल्याच वेळेस. तुम्हाला करमणार ना त्यांच्याशिवाय? हो म्हणता. मी थोडंसं 4 दिवस जरा मोकळं असतं का? हो, थोडासा एन्जॉय पाहिजे ना. थोडंसं एन्जॉय पाहिजे. काय बघितलं, काय म्हणतायत? ते नसल्यावर मी करते ना. मग आता मी नसल्यावर ते करतील. वा. तुम्ही थांबू शकता. आता बोलूयात पुढच्या कुटुंबियांना. तर आता आलेले चव्हाण कुटुंब यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सांगा, काय सांगाल? घरची काय काळजी करू नको, चांगली फिर, मजा कर, बस एवढेच. कुटुंबाची काय काळजी नको कर. तुम्ही आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या बाजूला थांबू शकता. तर आता आपण बोलूयात पुढच्या कुटुंबियांना. तर आता आलेले ठोंबरे कुटुंबीय. सांगा, काय सांगायचंय? ही जी मराठी आणि तुम्ही जी गावातल्या माणसांसाठी एक सोन्यासारखी जी संधी दिलेली आहे, त्या माणसांना काय काय माणसांनी मुंबई सुद्धा पाहिलेली नाही, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे. थँक्यू.
ह्या सगळ्या चाललेल्या लोकांसाठी हॅपी जर्नी. वा, मनमुराद आनंद घ्या, फिरून घ्या, संधी घ्या चांगली. तर आता आपण बोलूयात आपले बावधानच्या समितीचे सदस्य. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. काय सांगाल, ज्यांनी कधी मुंबई बघितली नाही आज ते मुंबईला निघालेत? मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मुंबईची हवा घ्यावी आणि मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीनं राहून मुंबईचे काय चांगले गुण आहेत ते आपल्या बौद्धन गावामध्ये घेऊन यावेत अशी मी त्यांना एक विनंती करतो. राणादा, खरं मी झी टी व्हीचं आणि तुमच्या जवळबाई गावात ह्या टीमला धन्यवाद देतो की एक तुम्ही शहरातल्या मुली की ज्यांचा कधीही ग्रामीण भागाशी संबंध नाही अशा पहिल्यांदा इथं आणून त्यांच्याकडून मोहिमा पार करून घेतल्या. त्यांना ग्रामीण संस्कृतीचं दर्शन दिलं, खेडेगाव काय आहे हे त्यांना समजवून तुम्ही दिलं. आणि आज ग्रामीण भागातल्या महिला की ज्यांचा शहराशी काही संबंध नाही अशा महिलांना तुम्ही मुंबईला घेऊन चाललाय. तर तुम्ही जो एक सामाजिक विषमतेची दरी आहे ग्रामीण आणि शहरी कुठंतरी जवळ येण्याचा जो झी टी व्हीनं आणि तुमच्या सगळ्या टीमनं प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी जाऊबाई गावात ह्या टीमला विशेषतः जी मराठीला आणि राणादा तुम्हाला धन्यवाद देतो. नाही म्हणजे खरंच आज आमचा जो प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आपल्या माणसांपर्यंत पोहोचतोय याच्यापेक्षा मोठं काय असेल. आणि आम्हाला खूप छान वाटतंय. मंडळी, प्रवासाला सुरुवात तर झालेली आहे. एक प्रवास होता शहराकडून गावाकडे येण्याचा आणि आता हा प्रवास होणार आहे गावाकडून शहराकडे. तर मी आता विनंती करतोय की गावच्या प्रथेनुसार अगदी वाजत गाजत यांना निरोप देण्यात यावा. काशीनाथाचे डाळिंबी रंगाची मिरचीच्या अंगाची मैनाने मुंबईची सवा. आम्ही चाललेलो मुंबईला म्हणजे आमच्या शहरात. आम्ही ढोल ताशांनी त्यांची स्वागत केलं आणि आम्ही जीपमध्ये बसलेलो. काय मजा आली. म्हणजे असा जर निरोप असेल तर कुठेही जाणार असेल माणूस त्याला खूप खूप एक्साइटमेंट होईल. असं फक्त पिक्चरमध्येच बघितलेलं, कधी अनुभवलेलं नव्हतं. खाली डोल बिल वाजत होते, आमचे अजून भीत होतो आम्ही म्हणजे असं काय होईल पुढं काय होईल. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. तिकडे आम्ही नाचत नाचत एकदम फुल मुंबईचे गाणे वाणे म्हणून आम्ही गेलो. चुक चुक अगीन गाडी गाडी पाहूया आपण मुंबईला जाऊया. जहाँ हम वहाँ तुम जय गंगा अभी जाए सवार. तुझी माझी जोडी जमली का अशी झकास पोरगी पटली. त्यानंतर त्यांच्यासाठी सरप्राईज जेव्हा आमची गाडी जाऊन थांबली विमानतळावर. जेव्हा आम्ही विमानतळावर आलो त्यांचे सगळ्यांचेच रिॲक्शन्स खूप वेगवेगळे होते. आय थिंक त्यांनी ते विमान फक्त आकाशात बघितलं असेल पण आज ते त्याच विमानात बसून आकाशात जाणार आहेत. आजूबाजूला बघून तुला कसं वाटतंय? छान वाटतं. ताई तिकडे शॉक झाले कारण की त्यांनी एक्सपेक्ट नव्हतं केलं की ते कधी विमानात बसतील. कधी आलाय तुम्ही एअरपोर्टवर? मला असं असं वाटतंय आता आपण प्लेनमध्ये जाऊन बसूया. चेक इन केलं. सगळे नानी आणि आजी एकमेकाला असं कसं विमान उडून जायचं, अरे बापरे अरे बापरे असं सगळे एकदम असे एक्साइटेड नर्वस मिक्स्ड फिलिंग्स होती सगळ्यांची. इतके कसं पाळणार होता ते खाल्लं चाक येतं.
तिला असं झालं एवढं चेकिंग असते का इकडे? हो चेकिंग असते. तर तिकीट घेणं, ID कार्ड तिला दाखवणं, तर तिच्यासाठी हा खूप नवीन प्रोसेस होता. आता 10वीला फक्त रिसिटवर नाव बघितलं तेव्हा पहिल्यांदाच तिकीटावर नाव बघितलं. सॉरी सॉरी सॉरी. तुमची बॅग तुम्ही पाठीमागेच टाका. अगं मला त्याची एक गोळी घ्यायची, गोळी त्यात टाकली मी. गोळी घ्यायची आहे. मिश्री काढून पण आतमध्ये लपून ठेवली, तिला वाटतं ते पण घेऊन टाकली. आजी सगळं चेक करणार, ठेवा आतमध्ये. ऐकू येत. मिश्री मिश्री विचारतात ते. मिश्री आणली का विचारतायत? नाही नाही. नर्वस दिसतेस, काय झालं? नर्वस नाही ना? घाबरत नाही ना? मी त्यांना खेकडा डान्स पण शिकवला एअरपोर्टवर. आधी मला भेटली ओ आमची मुंबईची पीक जमली. मग आम्हाला सगळ्यांना भूक लागलेली. भूक लगी जोरों की भूक लगी. आम्ही थांबलो तिकडे. स्नॅक्सचं जे दुकान होतं, आमची नानी जाते तिकडे आणि ती बघते असं, हे सगळं मी काय नाही खाणार, मला तुम्ही शेव चिवडाच द्या. शेव दे, शेव द्या तिला. एअरपोर्टवर गेल्यानंतर बर्गर तिनं सांगितलं मला हे चांगलं असतं, तू इथलं खाऊन बघ. पहिल्यांदा कधी खाल्लं ना, वडापावच्या पुढं कधी गेलोच नाही आम्ही. एक मिनिट सगळ्यांना सांगते, आमच्या अंगात एवढी विसरभोळी आहे. 2 वेळा तिने तिकीट विसरली, पण बर्गर कसं खायचं सांगायला मला अजिबात नाही. मला वडापाव. वडापाव 100. हां. आता आमच्याकडे गावाला 10 रुपयाला मिळतात, 100 रुपये म्हणजे म्हणल्यावर नाही. कसं वाटलं? डिलिशियस. येस. चल ठेव पाहिजे ते. त्यांचं तर पहिल्यांदा होतं एस्केलेटरवर जाण्याचं, तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की जे लाईन्स आहे ना त्याच्यावर तुम्ही पाय ठेवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पडू नका, हळू. मला माहिती आहे का नाही. कसं चढते? चालते. हे आपलं होय ना. कसं वाटतं आजी? आता आपण फायनली याच्यात बसणार आहोत. लेट्स गो. लेट्स गो. जेव्हा आम्ही फ्लाईटमध्ये गेलो तेव्हाही आजी सगळ्या गोष्टींना टच करत होत्या, बघत होत्या, फील घेत होत्या की काय चालू आहे, लाईट्स कशा आहेत, हे सगळं वातावरण ते फील करून घेत होतं.